रक्तदान करत गांधीगिरी पद्धतीने परिचारिकांनी केले आंदोलन। राज्यातील परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून सलग 5व्या दिवशी आंदोलन सुरू आहे। 5व्या दिवशी संघटनेकडून रक्तदान करून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले। यामुळे सिव्हिल मधील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून याचा रुग्णसेवेवर परिणाम पडू नये यासाठी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना सेवेसाठी बोलवण्यात आले आहे, अशी माहिती हॉस्पिटल सूत्रांकडून सांगण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात 475 परिचारिका आहेत। यातील जवळपास 90% जास्त कर्मचारी हे आंदोलनात सहभागी झाले आहेत, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली। आंदोलन अजून चालू ठेवू का तर आपल्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्यांचे GR निघाल्याशिवाय आपण आज जाणार नाही हे आपले ठाम आहे का तर ह्या सगळ्यांमध्ये आपला फायदा आहे आणि बाहेर थांबत असताना एकाही व्यक्तीवरती कारवाई होणार नाही हे आधीही पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो, आजही आम्ही सांगतोय आणि याच्यापुढे आमचं वाक्य हेच असणार आहे। कारवाईच्या भीतीने आज काम करणार। सोमवारी सकाळी आंदोलनकर्ते हे एकत्र येऊन त्यांनी आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली। दरम्यान वेतन त्रुटी निवारण, विविध पदांची कायमस्वरूपी 100% पदभरती, संस्थांमधील रिक्त अधिसेविका पदे भरावी, खाटांनुसार नवीन आकृतीबंध मंजूर करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। कंत्राटी पद्धतीने सहाय्यक अधिसेविका किंवा परिसेविका पदभरती करू नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। पण त्याच दरम्यान धाराशिवमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे।